पर्यंत म्हणजेच निकाल लागेपर्यंत ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी अत्यंत अटीतटीची, चुरशीची, महत्त्वाची आणि तितकीच संवेदनशील असणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण बघतोय की ही बैठक जी आहे ती बैठक आता जवळपास संपत आलेली आहे आणि चर्चा या ठिकाणी या बैठकीमध्ये मगापासून सुरू आहे। गिरीश महाजन, उदय सामंत, त्याचप्रमाणे गोकुळ गीते, गणेश गीते, त्या शिवसेनेचे सगळे स्थानिक पदाधिकारी, भाजपचे काही लोकप्रतिनिधी हे सगळे या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आहेत। शेवटची मनधरणी जी आहे, एक औपचारिक पद्धतीची ही शेवटची बैठक जी आहे ती आता या ठिकाणी पार पडतीये। नरेंद्र दराडे जे आहेत त्यांना या ठिकाणी आता बोलवण्यात आलेलं आहे। दोघं बंधू नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांना देखील आता बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे। मागच्या काही वेळापासून ते दुसऱ्या खोलीत, याच बंगल्यामध्ये दुसऱ्या खोलीमध्ये बसलेले होते। आता ज्या वेळेला गिरीश महाजन आलेले आहेत, ज्या वेळेला उदय सामंत उपस्थित आहेत, ज्या वेळेला गीते बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यावेळेला दराडे बंधूंना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि दराडे बंधू हे या ठिकाणी आता समोरासमोर गीते बंधूंशी चर्चा करणार आहेत। बंद दाराआड ही चर्चा सुरू आहे। शेवटचा प्रोटोकॉल, शेवटची जी बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडती आहे आणि या बैठकीनंतर थेट हे सगळे नेते जे आहेत ते पत्रकार परिषदेच्या दिशेनं रवाना होतील। पत्रकार परिषदेत ते या ठिकाणी आता सहभागी होतील आणि पत्रकार परिषदेमध्येच गोकुळ गीते आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील। त्याच्यामुळे एकूणच आपण बघतोय की ही संपूर्ण बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। नाशिकच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे। निवडणूकच नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया जी आतापर्यंत पार पडलेली आहे ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की दराडे बंधू हे देखील या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे गीते बंधू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये आता प्रयत्न असा चालू आहे की एकत्रित ही बैठक झाल्यानंतर सगळे नेते मंडळी पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। त्याच्यामुळे नाशिकच्या राजकारणाला कलाटणी देणारं हे दृश्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघतोय। गणेश गीते यांच्या घरामध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आता जी एक शेवटची चर्चा जी सुरू आहे ती संपन्न होती आणि ही बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते जी आहे ते आपली या ठिकाणी भूमिका स्पष्ट करतील। अद्यापही चर्चा जी आहे ती सुरूच आहे, अद्यापही ही बैठक जी आहे ती संपलेली नाहीये आणि त्याच्यामुळे ही बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। त्याच्यामुळे या बैठकीत आता नेमकं काय काय बोललं जात आहे, काय काय प्रस्ताव मांडले जात आहेत, कशा पद्धतीनं गीते बंधूंची समजूत काढली जाते पुन्हा एकदा हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। एक अत्यंत नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेमधला अत्यंत महत्त्वाचा हा क्षण आहे, कारण ही ती वेळ आहे ज्या वेळेला कदाचित शेवटच्या मिनिटापर्यंत बैठक झाल्यानंतर हा सस्पेन्स जो आतापर्यंत कायम होता तो आता कुठेतरी संपणार आहे। गोकुळ गीते आपली भूमिका स्पष्ट करतील आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतील। नक्की चंदन, या सगळ्यामध्ये विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली, मात्र एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी म्हणजे गोकुळ गीतेंनी ही संपूर्ण विधान परिषद निवडणूक अक्षरशः गाजवली आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक मधले गोकुळ गीते हे महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहेत। या सगळ्यामध्ये आता गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केली। आतापर्यंत नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिंदेंकडनं देखील दावा केला जात होता, मात्र गिरीश महाजन यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर आता कदाचित शिंदेंना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा दावा सोडावा लागेल। हा निश्चितपणे ती सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते, कारण ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये एक क्रायसिस निर्माण झाला होता, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या नावाची घोषणा झाल्यापासूनच खरं तर गोकुळ गीते यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांनी ज्या पद्धतीनं आपली संपूर्ण प्रचाराची सुरुवात केली होती त्याच्यावरनं एक गोष्ट तर स्पष्ट होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही आहे, ही निवडणूक एकतर्फी नाही आहे आणि त्याच्यामुळे सातत्यानं हा प्रयत्न सुरू होता की या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर महायुतीचा उमेदवार विजयी करायचा असेल तर दराडेंना जर विजयी व्हायचा असेल तर गीते यांना या ठिकाणी थांबवणं अत्यावश्यक आहे।
गीतेंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आला होता, मात्र गीते यांनी माघार घेतली नाही. त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि त्याच्यामुळेच खरं तर निखिला धोका जो आहे तो या ठिकाणी कायम आहे. कारण जरी आता पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की ते माघार घेत आहेत किंवा ते दराडे यांना पाठिंबा देत आहेत, तरी ज्यावेळेला निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे, त्यावेळेला बॅलेट पेपरवर गोकुळ गीते यांचं नाव हे बॅलेट पेपरवर तसंच असणार आहे. त्याच्यामुळे कदाचित ज्या नगरसेवकांच्या मनात दराडे यांच्या संदर्भातली नाराजी आहे ते आपली नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर बोलून दाखवणार नाही, मात्र निवडणुकीच्या दिवशी आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपली नाराजी जी आहे ते या ठिकाणी जाहीर करू शकतात. अशा पद्धतीची एक धाकधूक, अशा पद्धतीची एक भीती जी आहे ती महायुतीच्या नेत्यांना आहे. गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात, आतापर्यंत अशा वेळेला ज्या वेळेस भाजपच्या समोर क्रायसिस उभा राहिलेला आहे, भाजपच्या समोर एक डेडलॉक सिच्युएशन उभी राहिलेली आहे, त्यावेळेला संकटमोचक म्हणून गिरीश महाजन समोर आले आहेत आणि त्यांनी अत्यंत संयमानं या ठिकाणी या संपूर्ण अडचणींमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. नाही, किंबहुना तो तोडगा काढून दाखवलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा गिरीश महाजन हे कशा पद्धतीनं संकटमोचकाची भूमिका बजावतात हे आपल्याला बघायला मिळालं. अगदी 2 आठवड्यांपासून या ठिकाणी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. ते सातत्यानं सगळ्यांशी चर्चा आता करतात. आपण जी दृश्य आतली पाहतोय त्या सगळ्यामध्ये आपण पाहतो की इथे गोकुळ गीते प्रचंड आक्रमक आहेत, तर तिथे नरेंद्र दराडे मात्र अगदी शांत बसून आहेत. गोकुळ गीते इथे महाजन यांना काही सांगतायत, उदय सामंतांना काही सांगतायत. त्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर गोकुळ गीते अद्यापही तेवढेच आक्रमक पाहायला मिळत आहेत. अगदी खरं आहे. आपण जर बॉडी लँग्वेज बघितली गोकुळ गीतेची, तर गोकुळ गीते हे अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका या ठिकाणी मांडत असल्याचं बघायला मिळत आहे. नेते मंडळी त्यांना समजून सांगतायत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र दुसरीकडे गोकुळ गीते हे अत्यंत आक्रमक पद्धतीनं आपली नेमकी काय नाराजी आहे, आपण का बरं अशा पद्धतीनं माघार घेण्यासाठी तयार नाही किंवा नव्हतो हे या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. उदय सामंत जे आहेत ते या ठिकाणी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यासोबतच गिरीश महाजन हे सुद्धा या ठिकाणी आहेत जे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्तानं या दोन्ही नेत्यांनी, गिरीश महाजन आणि उदय सामंत या दोघांनीही सातत्यानं हा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी आणि त्याचप्रमाणे गोकुळ गीते यांनी या निवडणुकीमध्ये फक्त माघारच नाही तर नरेंद्र दराडे यांना मदत देखील करावी. आणि अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत पुन्हा एकदा येतोय. तर या सगळ्या घडामोडींवर लक्ष असणारच आहे. घेतो एक अगदी छोटासा ब्रेक.